त्याला जे आपल्या सर्व पत्रकारांनी खूप पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार मानतो। उपोषणानंतर तुमचे बरेचसे फोन आले की भेटायचे, मुलाखत द्यायची, एक दिवस आपल्याशी गप्पा मारेल असं गप्पा मारायचे योग मिळावा म्हणून आज आपण सर्वांना बोलवलं। बरेच जण प्रकृती खालावली, प्रकृती असं काही नाहीये। एक दिवस उपोषणात त्रास झाला तेवढा तो थोडा तासा दीड तासापुरता होता, बाकी काय असं प्रकृती खालवलेली अतिशय उत्तम प्रकृती। उपोषण केल्यानंतर रिझल्ट कुठेतरी भेटला, याचं जरा बरं वाटतंय, चांगलं वाटत नाही, थोडं बरं वाटतंय। पण हेच असं पुढं जात राहावं। आपल्याकडं जे काही होतं, जे काही पुरावे होते, आपण 1.5-2 वर्षापासून देण्याचा प्रयत्न खूप केला। आंदोलनाला एक हे व्हावं म्हणून आपण भरपूर पेपर दिले, पुरावे मागितले, पण या बाबतीत आम्हाला कुठेही रिझल्ट भेटत नव्हता। पण उपोषण केल्यानंतर याची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली, बऱ्याचशा आमदारांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे याचं मांडलं, त्याबद्दल त्यांचे आभार। ह्या उपोषणाची दखल मावळचे तहसीलदार हे येऊन भेटले आम्हाला। त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलेलं आहे। या बाबतीत तुमचे फोन येत होते की या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे। जे काही आमच्याकडे पुरावे होते ते पुराव्यानिशी आम्ही साहेबांपुढे मांडले आणि त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले की या बाबतीत खुलासा करावा। आता शासन दरबारी इकडचा चेंडू तिकडं, तिकडचा चेंडू काय असतील ते पाहतील म्हणून या पत्राची कॉपी तुमच्याकडे आला, तुम्ही बोलवलं म्हणून तुमच्याशी बोललो। सदर टोल नाक्याचा एवढा अभ्यास केला असं कुठेतरी बॅरिस्टर झालो असतं, एवढा अभ्यास आम्ही टोल नाक्याचा केलाय। उत्तर भेटत नाही, पण शासन म्हणून उत्तर भेटत नाही। पण आता असं वाटतंय उत्तर भेटेल म्हणून आणि कुठेतरी न्याय भेटेल सर्वसामान्य। अगदी न्याय भेटेल तुम्ही असं सांगताय की तहसीलदारांनी तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय, पण याच्या पूर्वीचा इतिहास जो तुम्हीच सांगितलेला आहे की तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या अधिकाऱ्यांची याच्या आधी बदली झालेली आहे। त्यामुळे मावळ तालुक्याने असं समजायचं की भविष्यात तहसीलदार जास्त दिवस मावळमध्ये राहणार नाहीत। कदाचित नाही राहू शकत, सांगू शकत नाही। IPS अधिकाऱ्याची बदली दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी होती। हा टोल नाका 20 वर्ष आहे, सरकार बदलत राहतात, कधी भाजप आलं, शिवसेना आलं, राष्ट्रवादी आली, सगळे आले, पण अधिकारी तेच राहिलेले आहेत। त्यामुळं सरकार अधिकारी चालवतात। कदाचित आता हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कदाचित नसते तर आम्हाला एवढं जे भेटले ते भेटलं नसतं। संवेदनशील आहेत, खाली ग्राउंड लेवलने आलेत, त्यामुळे त्यांनी कमीत कमी आमचा विचार तरी केला। तर आम्हाला जसं पोलीस प्रशासनाकडून पहिलं अडवणूक झाली तसं काहीतरी, पण आम्ही संघर्षाची भूमिका घेतल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो तरी, नाहीतर ते झालं पण नसतं। संघर्ष केला नसतं तर आम्हालाही मर्यादा आल्या असत्या आणि मर्यादेप्रमाणे आम्ही राहिलो। अगदी म्हणजे एक तर किशोर आवारे हे आंदोलनाच्या माध्यमातून एखादा प्रश्न छेडतील असं एक व्यक्तिमत्व नाहीये, तरीही तुम्ही आंदोलनाच्या दिशेने, संयमी आंदोलनाच्या दिशेने हे आंदोलन पुढे नेलेलं आहे संयमाने। दुसरी गोष्ट, तुमचा न्यायालयीन लढा चालू आहे, न्यायालयीन लढा चालू असतानाही तुम्हाला आंदोलन करण्याची गरज का भासली? न्यायालयामध्ये आमच्या 14 तारखा झाल्या, कोर्टाने आम्हाला सांगितलं 3 लाख रुपये भरा, आम्ही 3 लाख रुपये भरले, पण 3 लाख भरल्यानंतर पण आमच्या केसला खूप उशीर 14 तारखेनंतर पण आमची केस बोर्डावर राहिला, तर 5 तारीख आहे आणि मी नाही कोर्टामध्ये, तिथे मिलिंद अच्युतन ते, मी कोर्टामध्ये नाही। माझी लढाई वेगळी आहे आणि आम्ही कोर्टाने लढाई केलेली, त्याच्या कोर्टाच्या लढाईत मी नाही, मिलिंद अच्युतन, अविनाश बोडके। मी सामाजिक कार्य म्हणून या लढाईत उतरलो। कोर्टाचा निकाल कधी आता पहिले विवेक वेलणकर सरांची 5 वर्ष झालं चालू आहे, जेवढ्या टोलनाक्याच्या विरोधात केसेस आहे 5-5, 6-6 वर्ष, 5-5, 6-6 वर्ष एवढं वेळ कसं काय येऊ शकतं? मुळामध्ये भाऊ, हे जे टोल नाक्याच्या आंदोलनाला मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड मधनं जे काही समर्थन भेटलं, या समर्थनाच्या जोरावर
14 मार्च मंगळवारी जो काही रास्ता रोको करण्यात आला तिथं हजारोच्या संख्येने नागरिक तुम्हाला पाठिंबा देत होते. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आले आणि त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं की ज्या काही मावळ तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रामधल्या ज्या काही गाड्या आहेत, ज्या 4 चाकी कार आहेत, यांना मोफत करण्यात आला आणि ह्यांना टोल बंद हे आश्वासन दिलं. तरीही टोल घेण्यासाठी IRB हिम्मत करते, यावर काय विचार कराल? मी तुम्हाला काय सांगितलं की सरकार बदलत जातात, अधिकारी तेच राहतात. हायकोर्टामध्ये आता एक केस चालू आहे टोल नाक्याविषयी. शासनाने सांगितलंय की 71 कोटी रुपये कोविडमध्ये नुकसान भरपाई दिली. तर शासनाने पत्र दिलं होतं की यांना 71 कोटी रुपये नुकसान भरपाई देऊ नका. शासनाचं पत्र आहे, देऊ नका. हे नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाही त्याप्रमाणे ही नुकसान भरपाई देऊ शकत नाही असं शासनाने पत्र दिलं MSRDC. तरी MSRDCनी IRBला 71 कोटी रुपये नुकसान भरपाई दिलेली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत, पण काही अधिकाऱ्यांच्या याच्यात IRB आणि MSRDC याच्यात जर अभ्यास करायला गेलं तर PhD होईल तुमची. एवढा मोठा अभ्यास आहे याच्यामध्ये. याच्यातला एक छोटासा अभ्यास सांगतो. एक्सप्रेस हायवे झाला. एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर माननीय मंत्री महोदय मदनजी बापना, राजारामजी राक्षे यांनी खूप आंदोलनं केली की आम्हाला सर्व्हिस रोड हवा आहे, सर्व्हिस रोड हवा आहे. पवनानगरपर्यंत, बोगद्याच्या अलीकडेपर्यंत आम्हाला सर्व्हिस रोड हवा आहे. पण तो सर्व्हिस रोड झाला नाही. तो का झाला नाही याचं कारण तुम्हाला माहिती आहे. हा फक्त टोल नाक्यामुळे सर्व्हिस रोड झाला नाही. जर तो सर्व्हिस रोड झाला असता तर मावळातली लोक ह्या सर्व्हिस रोडने त्यांच्या घरी गेली असती आणि त्या रोडने आली असती. मावळातली लोक, तळेगावची लोक या सर्व्हिस रोडला रस्ते जॉईन झाले असते आणि ह्या रस्त्याने लोणापर्यंत सर्व्हिस रोड झाला, गौंजे स्टेडियम पर्यंत सर्व्हिस रोड झाला. मग पुढे का नाही झाला? फक्त टोल नाक्याचं पोट भरावं म्हणून हा सर्व्हिस रोड आतापर्यंत झालेला आहे. देशातल्या प्रत्येक एक्सप्रेस हायवेला सर्व्हिस रोड आहे. एकमेव असं जे आहे की या रस्त्याला सर्व्हिस रोड नाही. याला कारण फक्त टोल नाका आहे की टोलचं पोट भरावं. आम्ही आता माननीय खासदार साहेबांकडे मागणी केलेली आहे की जो बोगदा आहे इकडनं त्या बोगद्यापर्यंत आणि लोणावळ्यापासून तर त्या बोगद्यापर्यंत अशा दोन्ही साईडला सर्व्हिस रोड होईल अशी मागणी आम्ही खासदार साहेबांकडे करणार आहे. आम्ही आता फक्त टोल नाक्याचं पोट भरलं पाहिजे. हा अभ्यास आपल्या कधी लक्षात आला नाही, पण आम्ही करत असताना आमच्या लक्षात आलं की बाबा हा सर्व्हिस रोड आतापर्यंत का नाही झाला. फक्त एकच कारण की समजा इथं काय वाढलं तर टोल नाक्याचे रोजचे 2, 4, 5 लाख रुपये बुडाले असते म्हणून सर्व्हिस रोड झाले. आता तुम्ही अभ्यासाविषयी सांगितलं तर नेमका टोल नाक्याविषयी काय काय अभ्यास तुम्ही केलाय की जेणेकरून एवढी माहिती तुम्ही गोळा केलेली आहे? आम्ही आता टोल नाक्याविषयी सीबीआयकडे पुढच्या आठवड्यात कंप्लेंट देतोय. ते आता मी तुम्हाला सांगणार नाही आम्ही काय कंप्लेंट करतो. हा सगळं झोल आहे टोल. MSRDCने आम्हाला जी मागितलंय की तळेगाव नगरपालिकेपासून किती किलोमीटर आहे हे तुम्हीच मोजायचं. आम्ही मोजणार नाही, तुम्हीच मोजायचं. सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी उभं राहून मोजायचं. सेकंड 2 नाक्यामध्ये किती अंतर आहे तुम्हीच मोजायचं. 29.5 त्याच्यावरती एक जरी 100 मीटर जरी जास्त असेल ते काय म्हणतील ते आम्ही करायला तयार. बरं भाऊ, हे जे 11 मार्च ते 14 मार्च 2023 दरम्यान तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील जोशीवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुम्ही आंदोलन केलं. या आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उशिरा का होईना विधानसभेमध्ये आवाज उठवला टोल नाका संदर्भात. यावर काय बोला? नाही, मी तुम्हाला आशिष शेलारांनी पण उठवला, सुनील प्रभूंनी पण उठवला. आता परत मला वाटतं कालपासून काही गाड्यांचे टोल घ्यायला सुरुवात केली ना. तर आमचं आंदोलन सर्वपक्षीय होतं.
सर्वपक्षीय आंदोलन आहे आमचं. त्यात राष्ट्रवादी आहे, भारतीय जनता पक्ष आहे, मनसे आहे, सगळेच आमच्यात. मला राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांचे फोन आले, मग परत टोल घेतात ते, आपण टोल फोडून टाकू राष्ट्रवादीच्या. मी त्यांना एक विनंती केली की बाबांनो, जे खेड तालुक्यात झालं, जे हवेली तालुक्यात झालं, हवेली तालुक्यातल्या राजकीय नेत्यांनी असं सांगितलं की हा टोल कुणीच चालवायचा नाही तालुक्यात. तेच खेड तालुक्यात झालं. आपल्या तालुक्यातल्या त्या कार्यकर्त्यांना सांगितलं की राष्ट्रवादीचे काही नेते जे टोल चालवतात त्यांना विनंती करा की तो टोल चालू नका. एवढं मोठं आंदोलन झालेलं आहे आणि त्याच्यातून विड्रॉल व्हा आणि आमच्या काही लोकांवर उपकार करा आणि त्या टोल नाक्यातून बाजूला व्हा. आता काही कुसगाव चालवतात, काही इथले चालवतात. पण आपण सांगितलं आणि काही लोकांना असं वाटतं. तुम्ही प्रश्न विचारला, मी आशिष शेलारांचं पण मी ते सगळ्यांचं विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल, पण याचा फॉलोअप घेतला पाहिजे. विधानसभेत आम्ही बसलेलो नाही, आम्ही रस्त्यावरची लोक आहेत. याचा फॉलोअप घेतला पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे. आम्ही आशिष शेलारांना भेटणार आहे उद्या जाऊन, त्यांना सांगणार आहे की साहेबांचा फॉलोअप घ्या. भाऊ, हा सोमाटणे टोल नाक्यामध्ये जी वारंवार जी वाहतूक कोंडी सुरू होते, बाजूला 5 हॉस्पिटल आहेत आणि अत्यंत गंभीर रुग्णाला नेत असताना रुग्णवाहिकेची पण गय टोल प्रशासन करत नाही आणि आंदोलन केल्यानंतर पण पुन्हा टोल घेतायत. जे टोल देत आहेत त्यांच्याकडनं घेतायत, जे टोल देत नाहीत त्यांना सोडून देतात. याबाबत काय सांगा? आम्ही पॉझिटिव्ह लोक आहे. लॉ अँड ऑर्डर खराब व्हावी असं आम्ही काही करणार नाही. काही लोकांना अजूनही वाटतं हे सगळं खोडसळपणा चाललंय. अजूनही वाटतं की या लोकांनी जावं, टोल नाका फोडावं, टोल नाक्यावरच्या दगडी माराव्या, जिथं हे सगळे कार्यकर्ते असं वाटतं. त्यात मला काही, मी तुम्हाला सांगितलं की बरेचसे फोन आले की आपण टोल नाका फोडून टाकू, टोल नाका तोडून टाकू. आम्हाला तोडायला एकही मिनिटं लागणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलंय, उपमुख्यमंत्र्यांनी बोलवलंय, त्याच्यामध्ये चांगला मार्ग निघेल. आम्ही सगळे पेपर घेऊन चालतो. पण मला 100% खात्री आहे की ते चांगला मार्ग काढतील. आम्हाला हे सगळं चाललंय, अराजकता चालली, या असताना आम्ही कुठेतरी टोल नाका फोडायचा आणि शासनाला त्रास द्यायचा अशी लोक आम्ही अजिबात नाही. अजिबात अशी लोक नाही. आम्ही उपोषणाला बसलो, न्याय हक्काप्रमाणे मागितलं. तहसीलदार साहेब आले, मुख्यमंत्री साहेब आमच्याशी बोलले, बरेचसे राजकीय नेते बोलले की आम्ही ह्याच्यातून मार्ग काढू. एवढं पॉझिटिव्ह अप्रोच त्यांचा असताना आम्ही निगेटिव्ह अप्रोच का ठेवायचा? माननीय बाळाभाऊ बेगडे आले, गणेशजी बेगडे, रवीजी बेगडे, भारतीय जनता पक्षाचे बरेचसे नेते आले, राष्ट्रवादीचे लोक आले, विरोधी पक्षातले आले, मनसेचे आले. मग आमचा एवढा पॉझिटिव्ह अप्रोच आहे. मग आम्ही निगेटिव्हिटीत कशाला? आणि टोल नाका फोडलाच पाहिजे. काही लोक असतात, यांनी फोडला पाहिजे. आम्ही पुढे देशाचे नुकसान करणारे लोक नाही. लॉ अँड ऑर्डर खराब होईल असं आम्ही काय करणार नाही. मुख्यमंत्री महोदय आम्हाला सांगतील, आम्ही याच्यात कुठंच खोटं नाही. आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर 1.5-2 वर्षे देऊ शकले नाही आणि अजून पण द्यावं, कुठेही देऊ शकले नाही. पण जर ह्याच्यातून आम्हाला चांगला पर्याय नाही भेटला तर आंदोलन हिंसक तर होणार नाही, पण असं आंदोलन करल की देश लक्षात ठेवल. ते असं आंदोलन असेल, ते कधी भारतात झालं नसेल अशी आंदोलनाची ते दिशा असेल. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिलेला 26 तारखेला अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्यावर बैठक होईल. त्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय येईल. खरं तर 14 तारखेला जे आंदोलन झालं तेव्हा जाहीर केलं होतं की सर्व दुचाकी वाहनांना इथं मोफत सोडलं, 4 चाकी वाहनांना मोफत सोडलं जाईल हे सांगितलं होतं. त्या दिवशी बॅरिकेड्स वरती ठेवले होते, काल बॅरिकेड्स खाली घेतलेले आहेत. आज काही वेळापूर्वी टोल नाक्यावर पुन्हा एकदा रांगा लागल्या होत्या. कारण आंदोलनाच्या इथे आपले काही समर्थक जे आहेत ते ओरडत होते की दरवेळेस IRB जे आहे ते असंच फसवतं. आणि आता काही वेळापूर्वी आपणही सांगितलं की शासनाने सांगून सुद्धा 71 कोटीची नुकसान भरपाई जी ती टोल नाक्याला दिली. त्यामुळे शासन जरी सकारात्मक प्रतिसाद देत असेल तरी त्याला हे अधिकारी वर्ग योग्य प्रतिसाद देईल का? आपल्या या पूर्ण जी आपली सकारात्मक भूमिका आहे याला यश येईल का? काय म्हणजे आज मावळच्या जनतेमध्ये हा संभ्रम आहे. काही पुरुष लोक असतात, त्यांना अशी चिंता काढायची सवय असते, त्यातला प्रकार आहे. त्यांना मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, त्यांना काय वाटतं की आम्ही जावं,
आणि तिथे जाऊन दगडी मारावे आणि लॉ अँड ऑर्डर खराब करावी, असं खोडसरपणा काही लोकांच्या अंगामध्ये असतो. बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि बऱ्याच वेळा म्हणजे ठरलं पण होतं की टोल नाका फोडायचा, हे करायचं ते करायचं. पण संयम बडी शक्ती आहे. संयम ठेवणं, आम्ही संयम ठेवलेला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी आमचं बोलणं होत नाही आणि ते जमिनीवरची लोक आहेत, ते पॉझिटिव्ह निर्णय याच्यात नक्की घेतील. त्यामुळे आम्ही या बाबतीत काही बोलणार नाही. लोकांचे पैसे पण त्यांनी आज परत दिले. ते फास्टॅग कट झाले होते ज्यांचे, त्यांचे पैसे त्यांनी आज परत पण केलेले आहेत काही लोकांचे. तुम्ही टोल भरू नका जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत. आम्ही जाऊन काय तिथं दगडी मारल्या पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं आहे का? आम्हाला तहसीलदार साहेबांनी एवढं सुंदर पत्र दिलंय त्यांना, याबाबत चौकशी करा. म्हणजे आम्ही जोपर्यंत बोलवतो ते तहसीलदार साहेबांनी त्यांना सांगितलं कदाचित त्यांची बदली होऊ शकते, सांगू शकत नाही, होऊ शकते. लढाई मोठी आहे, लढाई मोठी आहे. पण हा भारत देश आहे. इंग्रज पण गेले 150 वर्षांनी इथून. टाइम लागला हो 150 वर्ष. आमचं आंदोलन पण इथून पुढचं जे असेल ना, तुम्हाला माहिती आहे आम्ही तळेगावकर लय वेगळे आहोत. कोविडमध्ये आम्ही जे जे केलं ते देशाने फॉलो केलं. आमचे पेटंट झाले, तळेगावकरांचे पेटंट झालेले. कोविडमध्ये बरेचसे पेटंट आम्ही केलेले. आम्ही जे केलं ते देश फॉलो केलेले. आंदोलन असं होईल की विचार पण अहिंसक आंदोलन, कुणाच्या केसाला धक्का नाही, उपोषण नाही, पण ते आंदोलन वेगळं असेल, वेगळेपणाचं आंदोलन होईल. भाऊ, स्थानिकांचे हितसंबंध असल्यामुळं जे आंदोलन आपण करताय ते दडपलं जातंय का? नाही, मी त्यांना हात जोडून विनंती करतो की बाबांनो, तुम्ही त्या टोलनाक्यातून बाहेर निघा. आपल्या लोकांना त्रास होतोय, सर्वसामान्यांना त्रास होतो. ट्रॅफिक जाममध्ये लोकांना अडकायला लागते. आपल्या लोकांच्या त्रासापेक्षा काय महत्वाचं नाहीये. आपल्या लोकांचा त्रास कमी झाला पाहिजे हा विचार करा. तुम्ही टोलनाक्यावर उभ्या असताना आपली आई बहीण कोणतरी तिथं अडकलं ट्रॅफिकमध्ये हा विचार करा आणि तिथून बाहेर पडा. हवेलीवाल्यांनी ते केलं, खेडवाल्यांनी केलं, आपण का नाही करू शकत? करू शकता. भाऊ, IRB आणि सतीश शेट्टी हे एक संबंध जो आहे की सतीश शेट्टींनी IRBच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचारामधनं अनेक पुरावे काढले होते, त्याबद्दल सतीश शेट्टीची हत्या झाली. आज तुम्ही टोल बंदसाठी बेधडक आंदोलन करताय, तर या आंदोलनाकडे कसं पाहताय तुम्ही? विषय दोन्ही वेगळे, मॅच होत नाही. कारण सतीश शेट्टींनी भ्रष्टाचारासंदर्भात लढाई लढली होती. आज तुम्ही हा अनाधिकृत टोल नाका घालवण्यासाठी जी काही न्याय हक्काची लढाई लढताय, शेवटी संबंध एकच आहे, तो भ्रष्टाचाराचा होता, हाही भ्रष्टाचार आहे. तर याच्याकडे कसं पाहताय? सतीशचा लढा वेगळा होता. सतीश म्हणजे पूर्ण गांधीवादी माणूस होता, शांत. आम्ही असे पूर्ण पण महात्मा गांधी नाही, त्यामुळे आमची लढाई वेगळी आहे, सतीशची लढाई वेगळी. आम्ही पूर्ण गांधीवादी नाही. उपोषणाला बसलो काय गांधी समजू नका, गांधीवादी आम्ही नाही. त्यामुळे आमचा लढाई वेगळा, आम्ही आमच्या पद्धतीने. तुम्ही टोल नाक्यावर गेलात की पैसे घ्यायचं बंद होतं आणि तुम्ही टोल नाक्यावरनं बाजूला गेलात की मिळेल त्या गाडीकडनं IRB कडनं टोल वसूल केला जाते, यावर काय सांगा? शेजारी 2 गुंठे जागा बघतो मला घर बांधायला, देत नाही कोण, पाहतो बसतो. आता तोपर्यंत आम्ही सांगितलंय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी मीटिंग झाल्यानंतर पॉझिटिव्ह यात काहीतरी भेटेल असं आम्हाला वाटतंय. पॉझिटिव्ह भेटेल आम्हाला, याच्यामध्ये नक्कीच भेटेल. किशोर भाऊ, तुम्ही बोलताना साधारणतः 4 वेळा सरकारच्या बद्दल एक वक्तव्य केलं की सरकार संवेदनशील आहे आणि सकारात्मक निर्णय येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मात्र दुसरीकडे तुम्ही असंही म्हणाला की जर निर्णय झाला नाही मनासारखा तर कदाचित देशाच्या इतिहासात झालं नाही असं अभूतपूर्व आंदोलन होईल. एकाच वेळी दोन्ही गोष्टी तुम्ही बोलताय. तुम्हाला सरकारच्या भूमिकेबद्दल किंवा आगामी निर्णयाबद्दल पुढे शंका मनामध्ये आहे का? आमच्या सरकारकडे जाण्याचा एकदम पॉझिटिव्ह अप्रोच आहे की आम्ही याच्यामध्ये सर्व आहोत, आमचे डॉक्युमेंट आहेत. मी आत्ताच्या याच्यामध्ये पाहताना काही निर्णय झालेले ऐकून घेतलेले त्यांनी. आता आमचा पण मुख्यमंत्री स्वतः 12:30 वाजता माझ्याशी बोलले, बाळाभाऊ बेगडेंच्या माध्यमातून माझ्याशी बोललेले.
बरेचसे आम्ही तर निर्णय पाहिले ना, ते सर्वसामान्यांशी बोलतात. ते सर्वसामान्यांचा प्रश्न आता चांदणी चौकात जो ट्रॅफिक जाम व्हायची, मुख्यमंत्री स्वतः उभे राहून तिथं त्या पूल पाडला. तिथं चांदणी चौकाची ट्रॅफिकची व्यवस्था खूप कमी झालेली आहे. आता ट्रॅफिक कमी झालंय. असे संवेदनशील निर्णय त्यांनी काही घेतलेले आहेत. असे ठाण्यामध्ये पण काही त्यांनी निर्णय घेतले. त्यामुळे आम्हाला पण जो ट्रॅफिकचा आहे, आमचे जे काही मुद्दे आहे सर्वसामान्यांचे, हे आम्ही त्यांच्या पुढे मांडणार आहोत. आणि सरकारशी भांडणं हा म्हणजे आपल्याला घटनेने दिलेला अधिकार आहे. त्यांनी नाही केलं तर आम्ही आमचं आंदोलन पुढे नेणारच आहे. आम्ही थोडे असे हात जोडून बसणार की ते नाही म्हणले. ते संवेदनशील आहेत, पण त्यांनी निर्णय नाही घेतला तर आम्ही भांडणारच त्यांच्याशी. भाऊ, याला जोडूनच माझा एक प्रश्न आहे. सध्याचे जे राज्याचे सीएम आहेत, मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, यांना एक दिन का सीएम अशा पद्धतीने काम करताना महाराष्ट्राची जनता पाहते. जसं की तुम्ही उल्लेख केला, ठाण्यामध्ये असेल, पुण्यातला प्रश्न असेल, त्यांनी एका क्षणाला निर्णय घेऊन तो मार्गी लावला. मग मावळ तालुक्याचा हा जो प्रश्न आहे टोल नाक्याचा, ज्याच्यासाठी तुम्ही 5 वर्ष आंदोलन करताय, आता त्यांनी जी बैठक त्याच्यासाठी लावलेली आहे, त्या बैठकीमध्ये काही ठोस निर्णय एका क्षणाला होऊ शकतो का? तशी परिस्थिती आहे का? होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांचे आता काही हॉस्पिटलचे काही निर्णय आहेत मुख्यमंत्र्यांचे. आमचा पहिला आम्ही कोविडमध्ये काम केलं. महात्मा फुलेचे निर्णय कुठंच होत नव्हते. महात्मा फुलेचं करताना खूप त्रास व्हायचा, पण आता एवढी सोपी प्रोसिजर झालेली आहे. आता आम्ही खाली पाहतोय ना जमिनीवर. परवा दिवशी आमची एक म्हातारी होती वाजेंची, तिचं अर्ध्या तासामध्ये राशन कार्ड झालं, तिचं महात्मा फुले पास झालं. ही परिस्थिती आता मेडिकलच्या बाबतीत आहे. कसं असतं माहितीये का, मुख्यमंत्री म्हणजे काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाहीयेत का. त्यांचं कोण असं मागं पुढं कोण नाही. त्यांना खालच्या लोकांचे प्रश्न माहिती आहे. मग कशाला आम्हाला कोण सार्वजनिक बांधकाम मंत्री आमच्या इथे यायला कोण आलं असतं? बसलं असतं, आम्ही केलं असतं. पोलिसांनी एवढा प्रयत्न केला उपोषण सोडवायचा, पण आम्ही हटलो नाही. शेवटी काय प्रेशर झालं असतं उपोषण, पण आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न केलाय त्यांनी. मीटिंग लावली, पत्र दिले त्यांनी मीटिंगचं. माननीय तहसीलदार साहेबांनी हे पत्र दिले. आम्हाला याच्यात न्याय भेटणार आहे, आम्हाला माहिती आहे, आम्हाला न्याय भेटल. आम्ही पॉझिटिव्ह याच्यामध्ये. बाकी 7-8 दिवस 10 दिवस काय कुणाला खेळ खेळायचे, त्यांनी खेळलं. 1.5 वर्ष खेळलेत लोक, तसे खेळातून खेळत. भाऊ, मंत्र्याच्या निर्णयाला IRBनी केराची टोपली दाखवली का? आणि या आपल्या टोल नाक्यावर निर्णय केव्हा होणार आहे? मी तुम्हाला तेच सांगतोय की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माननीय खासदार साहेब रंगाप्पा बारणे, बाळाभाऊ बेगडे यांना शब्द दिलेला आहे, मीटिंग लावलेली आहे. त्या बाबतीत या टोलने आम्हाला कसं फसवलं आतापर्यंत, आम्ही सगळे त्याच्या बाबतीत आमचे लोक काम करतात. जे सर्व्हिस रोड नसल्यामुळे त्यांनी कसं केलं या बाबतीत सगळं आम्ही त्यांच्या कानावर घालणार आहोत. आमच्याकडे जे पेपर आहेत ते पेपर सगळे आम्ही त्यांना दाखवणार आहोत. त्यांना फिडिंग चुकीचं होतंय की नाही MSRDC त्यांना आणि IRB त्यांना फिडिंग चुकीचं करतात. ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना की नाही हा टोल बंद केला तर मग खेड शिवापूरला आंदोलन होईल, मग कोल्हापूरला होईल, मग सोलापूरला होईल, सांगलीला होईल. खेड शिवापूरचा टोल नाका आणि आमचा टोल नाका पूर्णपणे वेगळं आहे. आमचा टोल नाका लिगल विषयात पुढेच बसत नाही. आमच्या टोल नाक्यामध्ये 7 मुद्दे असे की त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. तसं खेड शिवापूरचं नाहीये. तो नॅशनल हायवेला टोल नाका आहे, महानगरपालिका हद्दीपासून त्याचा अंतर व्यवस्थित आहे. तसं आमचं नाहीये. आमचं कुठंच बसत नाही. यांना देवरोडला कॅन्टोन्मेंटने पत्र दिलं की तुम्ही जा इथून, तिथून उठले आणि आमच्या इथून बसले. पण ते देवरोड कॅन्टोन्मेंटने त्यांना जी मनाई हुकूम केलं त्याचं पत्र आमच्याकडे की तुम्ही इथं टोल नाका बांधू शकत नाही. त्यामुळं आम्हाला ही आशा आहे की आम्हाला न्याय भेटेल. भाऊ, मी थोडं पाठीमागे घेऊन जातो. आंदोलनाचा दिवस आठवा आणि त्या आंदोलनाच्या दिवसापूर्वी तुम्ही 3 दिवस उपोषण केलं. आंदोलनाचा दिवस 4था होता. तुमची मुलाखत देखील घेतली होती आणि तेव्हा एक तुमच्याकडून एक आलं होतं किंवा कृती समितीच्या माध्यमातून आलं होतं की आंदोलन तेव्हाच थांबेल जेव्हा आमच्या मनासारखा शब्द आम्हाला मिळेल. बरोबर. आंदोलनाचा दिवस होता. रवींद्र चव्हाण साहेबांनी तुम्हाला शब्द दिला. IRBच्या ऑफिसचे अधिकारी समोर येऊन बोलले 4 चाकी वाहनांना आम्ही टोल घेणार नाही. आणि त्यानंतर मात्र व्यासपीठाच्या भोवती एक गोंधळ पाहायला मिळाला. जो गोंधळ होता
काही लोकांनी आमची फसवणूक होते अशा प्रकारचा बोलणं सुरू केलं होतं. तो गोंधळ होण्यापाठीमागचं कारण काय? आणि महत्वाचा स्पेसिफिक प्रश्न हा आहे की निर्णयाच्या बद्दल समन्वय समितीमध्ये एकवाक्यता किंवा निश्चितता नव्हती का? कार्यकर्त्यांच्या भावना असतात. कमर्शियल वाहन आणि कार असे दोन विषय होते. आम्ही सर्वसामान्यांची लढाई लढतोय. कमर्शियल वाहनं, व्यावसायिक लढाई आम्ही लढत नाहीये की कुणाच तरी डंपर माप हवे, कुणाच तरी ट्रेलर माप हवे आणि त्याचे पाकिट आम्हाला भेटावं, अशी लढाई आम्ही लढत नाही. आम्ही लढाई सर्वसामान्यांची लढतोय की ज्याला 30, 35, 40 हजार रुपये पगार आहे, त्यांची लढाई आम्ही लढतोय. काही लोक तिथं होती की कमर्शियल पण माफ हवं, तो गोंधळ तसा झाला. तर आम्ही त्यांना तेच सांगितलं, तुम्ही आता तुमचा निर्णय होईपर्यंत आम्हाला कार आणि हे माफ करून द्या. तो निर्णय, त्यामुळे कमर्शियल काही लोक असतात तिथं काय चालत होतं की कमर्शियल पण माफ करा, कमर्शियल माफ करा. शासनाचा निर्णय. तुम्हाला एक विषय सांगतो काय. कोविडमध्ये 8,700 कोटी रुपये टोल नाके जे विकले गेले, 8,700 रुपये सरकारकडे पैसे नसताना IRB सरकारला दिलेले. त्यावेळेस सरकारकडे पैसे नव्हते. 8,700 कोटी रुपये आणि त्याच्यावर कोविडचं सरकार तरलेलं. त्यामुळे ते थोडीशी बाजू घेतं सरकार. आपण पण मान्य केलं पाहिजे की सरकारकडे पैसे नसताना त्यांनी सरकारला पैसे दिले. सरकार बाजू घेत असताना आम्हाला दुसऱ्या टोलनाक्याविषयी काय नाहीये. आमचं फक्त हे की सोमटला टोलनाका खोटा आहे, तो गेला पाहिजे. बाकी आम्हाला त्याच्या बाबतीत काय म्हणायचं नाही की तुमचं काय आहे म्हणून, काय नाहीये. सोमटला टोलनाक्याचा आम्हाला त्रास होतोय. आमच्या शहराची वाढ खुटतीये. आमच्या शहराचं तळेगाव शहराकडे यायला जो ट्रॉफिक जामचे विषय आहेत, तळेगाव शहराचं मार्केट कमी होतं, या बाबतीत आमची लढाई. अगदी आपण आता काही वेळापूर्वी एक उदाहरण दिलं की खेड, मुळशी तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी असं तिथल्या स्थानिकांना सांगितलं की आपल्या इथला टोल नाका कोणी चालवायचं नाहीये. आता आपल्या इथलं आंदोलन जर बघितलं तर हे सर्वपक्षीय आंदोलन आहे. अगदी सगळ्या पक्षातले नेते त्यावेळेस स्टेजवर तिथे होते, या निर्णयाला समर्थन करण्यासाठी होते. मग असं असताना टोल चालवणारे असे कोण आहेत की जे या कुठल्याही नेत्यांच्या शब्दाला मान न देता हा टोल चालवत आहेत? एक राजकीय विषय असतो इथं. हे कम्युनिस्ट नाही. जी कम्युनिस्ट लोक असतात ना, ते पक्षाच्या पातळीवर उभं राहून पैसे कमवायचे नाही असं एक धोरण असतं त्यांचं, की पक्षाचं नाव वापरायचं आणि पैसे कमवायचे. हे कम्युनिस्ट लोकांचं धोरण नसतं. हे पक्षाचा निर्णय वेगळा आणि आर्थिक वेगळं. त्यामुळे कुणाच्या आर्थिक याच्यात जाणे आम्हाला योग्य वाटत नाही. फक्त आम्ही विनंती करतो की बाबांनो, आपल्या लोकांना त्रास होतो म्हणून आम्ही विनंती करतो. पक्ष आर्थिक हे कम्युनिस्ट नाहीयेत कोण. आणि जी ध्येयधोरणं होती की पक्ष राजकीय जीवनातून सार्वजनिक जीवनामध्ये पैसे कमवायचे नाही, ही ध्येयधोरणं कधीच बासनात, आणि त्यातलं पुणे जिल्ह्यात तर फार बासनात गुंडाळून ठेवलेली. इथं राजकीय लढायची म्हणजे सर्व वाटायला लागतात ना मताला, मग ते सगळे 5 वर्ष कमवायला लागतात. आम्हाला 5 वर्ष आम्हाला सगळ्यांना लुटायला लागतं. तेव्हा आम्ही 5,000 मतदारांना वाटतो, पण ते त्यांच्या खिशातून घेतलेले असते. हे मतदारांना समजलं पाहिजे की तुमच्याच खिशातले पैसे आम्ही तुम्हाला देतो. मतदार सुधारले तर आम्ही पण सुधारू. आम्ही विनंती करतो त्यांनी, मतदारांनी सुधारलं पाहिजे. एक लास्ट प्रश्न, शेवटचा प्रश्न. तुम्ही अनेक आंदोलनं केली, मात्र उपोषण करायचं या आंदोलना पाठीमागची प्रेरणा कोणाची होती उपोषणाची? आम्ही बसलो होतो असं, आम्हाला ठिय्या आंदोलनाला परवानगी दिली नाही. ठिय्या आंदोलन झाल्यानंतर दिली नाही तर आम्ही तळेगाव बंद ठेवलं. तळेगाव बंद ठेवल्यानंतर शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा तळेगावकर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 100% तळेगाव बंद होतं. चहाची टपरी नव्हती का पाण्याची बाटली नव्हती. या लोकांचं आम्ही काहीतरी देणं लागतो ना. आज कित्येक साध्या चहावाल्याचे त्याचे पण 1,000-2,000चं नुकसान झालंय ना. व्यापाऱ्यांचं कुणाचं 10,000चं नुकसान झालंय. त्यांचं आम्ही काहीतरी देणं लागतो ना, की तळेगाव बंद आलं, चला झालं, मग त्यांचं देणं आम्हाला लागतं. म्हणून आम्ही ठरवलं की आपलं स्वतःला आत्मक्लेश करून घ्यायचा,
उपोषण करायचं. बऱ्याच लोकांनी उपोषण तुटावं म्हणून पण प्रयत्न केले की उपोषण मला सलाईन लावायचा प्रयत्न केला, मला उपोषण तोड. पण आम्ही ठरवलं होतं की जोपर्यंत आम्हाला याच्यातून न्याय भेटत नाही तोपर्यंत उठायचं नाही. पण त्याच्यात जर उपोषण तोडायचा प्रयत्न केला असता तर ह्यापेक्षाही त्याच्यात वाईट झालं असतं, हे तुम्हाला सांगतो. आणि पुढचं आंदोलन हे न्याय आम्हाला भेटेल का आम्ही सत्य याच्यावर चाललेलं आहे. पण जर आम्हाला न्याय भेटला नाही त्या आंदोलनामध्ये आम्ही 10 ते 12 लोक असू, पण ते जागा वेगळं असेल हे तुम्हाला सांगतो. अगदी आता परवाच्या आंदोलनाच्या वेळी गणेश काकडे यांनी एक वाक्य वापरलं होतं की आजचं आंदोलन याच्यातनं हा मावळमधल्या बदलाची सुरुवात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनात हा प्रश्न की येत्या काळामध्ये किशोर आवारे हे तालुक्यासाठी नेतृत्व म्हणून समोर येणार आहे का? राजकारणाविषयी किंवा निवडणुकांविषयी आपलं मत? मी सामाजिक काम करतो, राजकीय काय भेटावं म्हणून मी कधीच काम करत नाही की मला काय मिळालं पाहिजे. आम्ही कोल्हापूरपुरामध्ये काम केलं, चिपळूणला केलं, महाडच्या वादळात केलं, आम्ही ओरिसामध्ये जाऊन पुरामध्ये काम केलं. मला काय तिथं उभं राहायचं होतं का? आम्हाला ना समोरच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा असतो. आम्हाला आनंदाने उड्या नसतात मारायच्या. त्यामुळे माझं काम हे सामाजिक आहे. सामाजिक कामात मी काम करतो, त्याच्यातून मला काहीतरी मिळालं पाहिजे. आम्ही कोविडमध्ये काम केलं एवढं. कोविडमध्ये आम्ही रात्री 11 नंतर आम्ही स्मशानभूमीत प्रेत जाळायचो. यांनी पाहिलं पत्रकारांनी दिवसभर काम केल्यानंतर. पण आम्हाला त्यात समाधान वाटायचं की आपण काहीतरी एक चांगलं काम करतो. कारण ती पूर्ण दिवसभर काम करायची. त्यांना आम्ही सांगायचो तुम्ही जावा घरी, आता आम्ही थांबतो इथं. आम्ही 2 तास तिथं कट्ट्यावर गप्पा मारण्यापेक्षा 2 तास आम्ही स्मशानभूमीत जाऊन बसायचो. आम्हाला आनंद भेटतो म्हणून आम्ही काम करतो. आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून आम्ही काहीतरी केलं. याच्यात आम्ही सामाजिक कार्यात राजकीय विषय माझ्या पुढे शून्य. मी सर्वपक्षीय आंदोलन कशाला केलं असतं? मी माझा एकटाच उड्या मारत बसलो असतो. मग राजकारणात गेल्यानंतर समाजकारण करता येत नाही असं तुमचं मत आहे का? राजकारणात गेल्यानंतर समाजकारण नाही करता येत. मग जे लोक 80% समाजकारण 20% राजकारण म्हणतात ते सगळं खोटं आहे असं पण तुम्हाला म्हणायचंय? महाराष्ट्राचं तसं राहिलंय का? राहिलंय का 80% समाजकारण 20% राजकारण? 180% राजकारण आणि 0 समाजकारण. आता अगदी शेवटचा प्रश्न की मावळमधल्या जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास, त्या विश्वासाचा पहिला टप्पा पार झालेला आहे. 26 तारखेच्या अधिवेशनानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला वेळ दिलेली आहे. त्यामुळे यश मिळेल ही मावळच्या जनतेला अपेक्षा आहे. जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास आणि त्याच्यातनं जनतेला मिळणारं समाधान याच्याविषयी जनतेचे आभार म्हणून काय संदेश द्याल? यश मिळेल हे नक्की आहे. पण इथून पुढचं जे आंदोलन करू, तुम्हाला कुठं मोर्चाला यायचं नाही, तुम्हाला कुठं उन्हात उभं राहायचं नाही, तुम्हाला झेंडे घेऊन यायचं नाही, तुम्हाला कुठंच यायचं नाही. फक्त घरात बसायचं आणि पाहायचं. फक्त घरातून प्रार्थना करा की आंदोलन सक्सेस होत आहे. फक्त घरात बसायचं, घरातून बाहेर पडायचं नाही. एकच आंदोलन मी सांगेन, त्याला फक्त आम्हाला सपोर्ट करा, यश नक्की मिळेल. आणि सरकारला त्याच्या पुढे झुकावंच लागेल, सरकारला झुकावंच लागेल हे तुम्हाला मी सांगेन.